मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून सुद्धा वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी का गेले नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी फडणवीसांना भीती वाटते का असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केलाय। तसंच वर्षा निवासस्थान पाडून आता नव्यानं बांधणार असल्याची माहिती असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय। यानंतर आता संजय शिरसाटांनी राऊतांना लक्ष केलंय। राऊत अंधश्रद्धेला खत पाणी घालत असल्याचं शिरसाटांनी म्हटलंय। आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे। या संदर्भात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन जी समिती आहे किंवा जो कायदा आहे त्यांनी कारवाईच केली पाहिजे। माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही, याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं ना। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरत आहेत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे, हा एक साधा प्रश्न आहे। अहो, काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे। आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदेसाहेबाला विचारायला पाहिजे। हे धंदे आमचे नाहीत आहे, आम्हाला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही। अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही। मग एकनाथ शिंदे साहेबांनी जर मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते। जणू काय एकनाथ शिंदे यांनी काहीतरी काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस, अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत। आता तेवढंच बाकी होतं। मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू। म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे जे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।